हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इयत्ता 12वीचा बायोलॉजी महाराष्ट्र बोर्ड सिलेबस आहे. नवीन सिलेबसनुसार आपण अभ्यास करत आहोत. यामध्ये आपले पहिले 2 टॉपिक कंप्लीट झाले आहेत. आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला ते टॉपिक दिसतील. त्याचबरोबर ह्या टॉपिकच्या पहिले पॉईंटही आपण तिथं कव्हर केले आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जेनेटिक डिसऑर्डर. ह्या टॉपिकचा शेवटचा पॉईंट आहे जेनेटिक डिसऑर्डर. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डरचा अभ्यास करायचा आहे. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये मला विचारा. ठीक आहे, मग बघूया आपण आता जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर इट इज द डिसऑर्डर is health related problem. A genetic disorder is a health problem caused by the one or more abnormality in a single or more gene or chromosome. म्हणजे बघा, जेनेटिक डिसऑर्डर काय आहे तर एखादी ॲबनॉर्मलिटी आहे किंवा हेल्थ प्रॉब्लेम आहे. तर कशामुळे होतं तर आपल्या जीनमध्ये किंवा क्रोमोझोममध्ये आलेल्या ॲबनॉर्मलिटीजमुळे झालेला एक प्रकारचा डिसऑर्डर आहे. आता आपल्याला माहीत असेल की आपल्या हेल्थ प्रॉब्लेम कशामुळे होऊ शकतात. एखादा समजा बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे आपण आजारी पडत असतो, पण आपल्या जीनद्वारे पण किंवा आपल्या जीन्समध्ये पण म्युटेशन झाल्यामुळे पण आपण आपल्या हेल्थमध्ये डिसऑर्डर किंवा काही प्रॉब्लेम हे येऊ शकतात. कसं काय तर आपल्याला माहीत आहे की आपले कॅरेक्टर म्हणजे ऑल बॉडी कॅरेक्टर आर एक्सप्रेस्ड बाय द जीन ऑर क्रोमोझोम. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारे जीन किंवा ते क्रोमोझोम काय करत असते तर आपले कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतात. हे कॅरेक्टर एक्सप्रेस होत असताना ह्यामध्ये काही प्रॉब्लेम आले असतील तर त्याला काय म्हणतो आपण जेनेटिक डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या जीनमध्ये म्हणजेच आपल्या DNA वरती जीन्स असतात. अशा प्रकारचे इथं जीन्स असतात, ते काहीतरी कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतात आणि हे कॅरेक्टर एक्सप्रेस होत असताना ह्या जीन्समध्ये एखादं प्रॉब्लेम आला म्हणजे ॲबनॉर्मलिटी कशाच्या फॉर्ममध्ये येत असते तर म्युटेशनमुळे. जर तिथं काहीतरी म्युटेशन झालं, जीनमध्ये अल्टरनेशन झालं तर काय होणार आहे तर ते कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही किंवा ते काय होणार आहे तर ॲबनॉर्मली एक्सप्रेस होणार आहे. त्या ॲबनॉर्मलिटीला काय म्हणतो आपण जेनेटिक डिसऑर्डर. ओके, जेनेटिक डिसऑर्डर लक्षात आलं का? इट इज द हेल्थ प्रॉब्लेम कॉज्ड बाय सिंगल ऑर मोर ॲबनॉर्मलिटी इन द जीन ऑर क्रोमोझोम. जीनमध्ये किंवा क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मलिटी आल्यामुळं झालेला हेल्थ प्रॉब्लेम त्याला म्हणतो आपण जेनेटिक डिसऑर्डर. ओके, सिम्पल आहे. आता ह्यांच्यामध्ये 2 ग्रुप आहेत. कोणते कोणते? एक मेंडेलियन डिसऑर्डर आहे आणि एक आहे ते क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. सोपं आहे. मेंडेलियन डिसऑर्डर आपण कशाला म्हणतोय की एखाद्या जीनमध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या DNA वरील एखाद्या जीनमध्ये तर काही ॲबनॉर्मलिटी असेल, सिंगल जीन काहीतरी डॅमेज असेल, सिंगल जीनमध्ये म्युटेशन झालं असेल तर त्याला काय म्हणतोय आपण मेंडेलियन डिसऑर्डर. लक्षात आलंय? मेंडेलियन डिसऑर्डर म्हणजे काय? इट इज द ॲबनॉर्मलिटी इन द सिंगल जीन. आपण डिटेलमध्ये पाहूया. आणि दुसरं काय तर क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे काय असणार आहे तर एखादा पूर्ण सेट ऑफ द क्रोमोझोम बिकम ॲबनॉर्मल. म्हणजे एखादा सेट म्हणजे पूर्ण क्रोमोझोम जर ॲबनॉर्मल झालेला असेल, क्रोमोझोममध्ये जर काही ॲबनॉर्मलिटी आली असेल तर त्याला काय म्हणतो आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर. सिम्पल आहे. बघू आपण डिटेलमध्ये काय काय असतं त्यामध्ये क्रोमोझोमल आणि मेंडेलियन डिसऑर्डर. बघा, मेंडेलियन डिसऑर्डर आपल्याला काय सांगते? कॉज्ड ड्यू टू द अल्टरनेशन ऑर म्युटेशन इन द जीन. एखाद्या सिंगल जीनमध्ये. आता आपल्याला माहित आहे की आपल्या क्रोमोझोमवरती किंवा क्रोमोझोम कशा पासून बनलेला आहे तर DNA पासून. DNA अशा प्रकारचे क्रोमोझोममध्ये अशा प्रकारे DNA असतात आणि त्या DNA वरती इथं जीन प्रेझेंट असतात. ह्या एखाद्या जीनमध्ये काही डॅमेज झाला तर काय होणार आहे तर एखादा कोणता तरी आजार आपल्याला होणार आहे किंवा एखादा डिसऑर्डर तयार होणार आहे. एक्झाम्पल बघू आपण, थॅलासिमिया, सिकल सेल ॲनिमिया अशा प्रकारचं डिसऑर्डर कॉज होणार आहे. त्याला म्हणतो आपण मेंडेलियन डिसऑर्डर. कॉज्ड ड्यू टू द अल्टरनेशन ऑर म्युटेशन इन अ जीन. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. MCQ मध्ये हे येऊ शकतात. एखाद्या सिंगल जीनमध्ये डॅमेज झाले तर त्याला म्हणतो आपण मेंडेलियन डिसऑर्डर. आता हे कशामुळे होते तर म्युटेशन किंवा अल्टरनेशनमध्ये. जीनमध्ये अल्टरनेशन झालं किंवा त्यामध्ये म्युटेशन झालं तर काय होणार आहे आपल्याला मेंडेलियन डिसऑर्डर्स. आणि त्यामध्ये कोणते डिसऑर्डर्स आहेत? थॅलॅसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, फिनाइलकिटोयुरिया अशा प्रकारचे डिसऑर्डर काय आहेत तर मेंडेलियन डिसऑर्डर आहेत. म्हणजेच काय? इट इज कॉज्ड ड्यू टू द सिंगल जीन डॅमेज. एखादा सिंगल जीन डॅमेज झाला असेल तर त्या अशा प्रकारचे डिसऑर्डर हे होत असतात. दुसरं आहे आपल्याकडे
क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता क्रोमोझोमल म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा पूर्ण सेट ऑफ क्रोमोझोम तिथं डॅमेज झालेला असणार आहे. म्हणजे बघा, आर कॉज्ड ड्यू टू द अब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ द वन ऑर मोर क्रोमोझोम ऑर देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट. म्हणजे काय होणार आहे, अब्सेन्स म्हणजे काय होणार आहे, तिथं एखादा क्रोमोझोम मिस झालाय, म्हणजे तिथं डिलेशन हे कन्सेप्ट झाले, म्हणजे एखादा क्रोमोझोम कमी झालाय. ऑर एक्सेस म्हणजे एखादा क्रोमोझोम इन्क्रीज झालाय किंवा ॲड झालाय, अशा प्रकारच्या कंडिशन वेळेस. किंवा ॲबनॉर्मल अरेंजमेंट म्हणजे क्रोमोझोमलची किंवा क्रोमोसोमची अरेंजमेंट तिथं चुकलेली आहे, अशा प्रकारे झालेल्या डिसऑर्डरला म्हणतो आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर. बघा, अब्सेन्स म्हणलं तर काय होणार आहे, आता आपला नॉर्मल क्रोमोझोम नंबर किती आहे, 46. अब्सेन्स झालं म्हणजे काय झालं, तिथं क्रोमोझोम नंबर झाला 45. ओके, म्हणजे इथं काय झालं तर एक सिंगल क्रोमोझोम अब्सेंट आहे. एक्सेस असल्यावर काय होणार आहे, तर 46चं काय होणार आहे, तिथं 47 होणार आहे. किंवा अरेंजमेंट म्हणजे क्रोमोझोमचं काय झालं आहे, अरेंजमेंट, क्रोमोझोम नंबर सेम आहे पण तिथं अरेंजमेंट चुकलेले आहे, ॲबनॉर्मल अरेंजमेंट आहे. अशा वेळेस झालेल्या डिसऑर्डरला म्हणतो आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, लक्षात आलं. ह्यामध्ये कोणते डिसऑर्डर्स आहेत आपल्याकडे, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफिल्टर सिंड्रोम. ह्या सिंड्रोमचा आपल्याला क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं. जेनेटिक डिसऑर्डर 2 टाईप आहे, त्यामध्ये मेंडेलियन डिसऑर्डर आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियनमध्ये काय, तर डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द जीन, म्हणजे जीनमुळं झालेले डिसऑर्डर, डी एन एवरती असणाऱ्या जीनमध्ये जे काय ॲबनॉर्मलिटी आल्यानंतर होणारा डिसऑर्डर, इट इज द मेंडेलियन डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे काय, इट इज द ॲबनॉर्मलिटी इन द होल सेट ऑफ द क्रोमोझोम, पूर्ण क्रोमोझोमवरती आलेल्या ॲबनॉर्मलिटीमुळं झालेला डिसऑर्डर, इट इज द क्रोमोझोमल डिसऑर्डर. बघू आपल्या आता एक्झाम्पल कोणते कोणते दिले त्यावरून तुमच्या लक्षात येईल. पहिला बघा दिला आपल्याला थॅलॅसेमिया. इट इज द ॲटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. थॅलॅसेमिया इट इज कसा आहे, तो ॲटोसोमल आहे. ॲटोसोमल आणि सेक्स लिंक्ड आपण इनहेरिटन्स पाहिले, त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲटोसोमल म्हणजे काय, तर जे ॲटोसोमलमुळं होणारे डिसीज आहेत. बघा, एक्झाम्पल दिले आपल्याला थॅलॅसेमियाचं. काय थॅलॅसेमिया बघू आपण. हिमोग्लोबिन मॉलिक्युल इज मेड अप ऑफ द 4 पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे आपल्याला काय बघायचं, हिमोग्लोबिन मॉलिक्युल. समजा एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल आहे, ते कशापासून तयार झाले, 2 अल्फा अँड 2 बीटा चेन. म्हणजे हिमोग्लोबिन मॉलिक्युल काय, पॉलिपेप्टाइड चेनपासून तयार झालेला आहे. त्यामध्ये 2 अल्फा चेन आहेत आणि 2 बीटा चेन आहे. ठीक आहे, बघा स्टेप बाय स्टेप बघा, लक्षात येईल तुमच्या. हे काय आहे, तर हिमोग्लोबिन मॉलिक्युल आहे, त्यामध्ये काय आहे, तर अल्फा चेन आणि बीटा चेन अशा प्रकारच्या चेन आहेत. द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन आर कंट्रोल बाय द 2 लिंक्ड जीन HBA1 आणि HBA2. म्हणजे हे अल्फा चेन तयार करण्यासाठी कोणते जीन रिस्पॉन्सिबल आहेत, HBA हे जीन काय करते, तर अल्फा चेन तयार करते. HBA1 अँड 2 हे जीन काय करणार आहे, तर हे लिंक्ड जीन आहे, एकमेकांना लिंक्ड जीन आहे ते, आणि ते जीन काय करतात, अल्फा चेन हे काय करतात, चेन तयार करतात हिमोग्लोबिनमधील. ठीक आहे, आणि बीटा चेनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, बीटा चेन तयार करण्यासाठी HBB हे जीन काय आहे, तर रिस्पॉन्सिबल आहे. ओके, लक्षात आलं. HBA जीन हे कुठं आहे, तर क्रोमोझोम नंबर 16. म्हणजे बघा, HBA1 and HBA2 ऑन द क्रोमोझोम नंबर 16 अँड बीटा चेन इज सिंगल जीन बाय HBB. आणि हे कुठं आहे, तर 11 नंबरच्या क्रोमोझोमवरती ते प्रेझेंट आहे. आता बघा, आता आपल्याला काय कळालं की हिमोग्लोबिन हा मॉलिक्युल आहे. हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमधील तयार करण्यासाठी 2 क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल आहे, क्रोमोझोम नंबर 16 अँड क्रोमोझोम नंबर 11. हे 2 मिळून काय करत असते, तर हिमोग्लोबिन तयार करत असते. आता थॅलॅसेमिया म्हणजे काय होणार आहे, यामध्ये अल्फा चेन किंवा बीटा चेन हे तयार होणार नाही, किंवा त्यामध्ये ॲबनॉर्मली ते तयार होणार आहे. डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड. म्हणजे ह्यामध्ये हिमोग्लोबिन तयार करताना कोणती चेन अफेक्टेड झाली त्याच्यावरून काय केले, तर अल्फा थॅलॅसेमिया आणि बीटा थॅलॅसेमिया अशा प्रकारचे 2 टाईप पडलेत. बघा, हिमोग्लोबिनमध्ये समजा की अल्फा चेन ही तयार झाली नाही, म्हणजे अल्फा चेनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आहे. म्हणजे कुठं प्रॉब्लेम आले असणार आहे, तर 16 नंबरच्या क्रोमोझोममध्ये HBA ह्या जीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असणार आहे. HBA1 किंवा HBA2 ह्या जीनमध्ये जर डॅमेज झाला असेल तर काय होणार आहे, अल्फा चेन तयार होणार नाही. म्हणजे आपण त्या थॅलॅसेमियाला काय म्हणतोय आपण, अल्फा थॅलॅसेमिया, बिकॉज देअर इज द ॲबनॉर्मलिटी इन द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन दॅट प्रेझेंट ऑन क्रोमोझोम नंबर 16.
म्हणजे 16 नंबरच्या क्रोमोझोमवरतील असणारे जीन HbA1 HbA2 यामध्ये काहीतरी डॅमेज झाले, त्यामुळे काय होणार आहे, अल्फा चेन तयार झालेली नाही, म्हणून काय होतंय तर तिथं अल्फा थॅलेसिमिया असं म्हणलं जातं. जर मग बीटा थॅलेसिमिया कुणाला म्हणतो आपण, देअर इज द ॲबनॉर्मलिटी इन द HBB जीन. म्हणजे ह्या जीनमध्ये कोणता सिंगल जीन आहे, HBB, ह्या सिंगल जीनमध्ये जर डॅमेज झाला असेल तर त्यावेळेस काय होणार आहे, बीटा चेन प्रोड्यूस होणार नाही. ओके, बीटा चेन तयार झाली नाही म्हणजे कोणता थॅलेसिमिया असणार आहे, बीटा थॅलेसिमिया. ओके, लक्षात आलं का बघा. हा काय आहे तर मेंडेलियन डिसऑर्डर आहे, किंवा त्याला काय म्हणतोय आपण, मेंडेलियन डिसऑर्डर. का बरं म्हणलं मेंडेलियन डिसऑर्डर आहे तर म्हणजे ह्या डिसऑर्डरमध्ये, ह्या डिसीजमध्ये जीनमध्ये डॅमेज आलेला आहे, तर क्रोमोझोममध्ये डॅमेज झाला नाही. ह्यामध्ये सिंगल जीन किंवा काहीतरी डबल जीन अशा प्रकारचे लिंक्ड जीन डॅमेज झालेले आहेत. यामध्ये काय असणार आहे तर तिथं जीनचं डिलेशन तर झालं असणार आहे किंवा म्युटेशन तर झालेलं आहे. इट इज कॉज्ड ड्यू टू द डिलेशन ऑर म्युटेशन इन द सिग्नल रील दॅट इज द प्रोड्यूस द ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ द हिमोग्लोबिन. म्हणजे ह्यांच्यामध्ये जीनमध्ये जर डॅमेज झाले असेल तर काय होणार आहे, हिमोग्लोबिन काय होणार आहे, ॲबनॉर्मली प्रोड्यूस होणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, autosomal inherited disorder. It is the thalassemia. It is the Mendelian disorder. ओके, लक्षात आलं का बघा. आता ह्याचे सिम्पटम्स बघा काय काय दिलेत आपल्याला. सिम्पटम्समध्ये लक्षात येईल की कशा प्रकारे थॅलेसेमिया, ॲनिमिया, pale yellow skin, changes in the size and shape of RBC, slow growth and development, dark urine, मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज निडेड. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन हे करणं गरजेचं आहे. वारंवार त्यांच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियली किंवा एक्सटर्नली ब्लड प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. थॅलेसिमिया इज डिफर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. लक्षात ठेवा, थॅलेसिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया हे काय तर वेगवेगळे आजार आहेत. थॅलेसिमियाचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे काही सिम्पटम्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं इथं, HbA1 जीन, HbA2 जीन आणि HBB प्रोटीन, अल्फा चेन आणि बीटा चेन कोणते तयार करतात, आणि अल्फा थॅलेसिमिया म्हणजे काय, बीटा थॅलेसिमिया म्हणजे काय, हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा आणि लक्षात ठेवा. हे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात MCQ साठी वगैरे. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपल्याला दिलाय सिंड्रोम आहे तो डाऊन सिंड्रोम, ट्रायसोमी असं त्याला म्हणलंय. 21st ट्रायसोमी असं काहीतरी म्हणले, बघू आपण त्याला काय म्हणते. इट इज नेम्ड बाय द जॉन लँगो डाऊन. ह्या सायंटिस्टने काय केलंय त्याला तर नेम दिलं, किंवा ह्या कसला आहे तर ॲटोसोमल क्रोमोसोमल डिसऑर्डर आहे. ठीक आहे, क्रोमोसोमल डिसऑर्डर म्हणजे कसला असणार आहे, इट इज द ॲबनॉर्मलिटी इन द क्रोमोझोममध्ये असणाऱ्या ॲबनॉर्मलिटीमुळं हा सिंड्रोम होतोय, हा आजार होतोय. कॉज्ड ड्यू टू द एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. म्हणजे बघा इथं काय झालंय तर एक्स्ट्रा कॉपी, म्हणजे आता बघा नॉर्मल क्रोमोझोम नंबर किती असणार आहे आपला 46. मग आता इथं काय सांगितलं तर एक्स्ट्रा कॉपी म्हणजे काय, एक नवीन क्रोमोझोम तिथं ॲड झालेला आहे. म्हणजे तिथं त्यांचा क्रोमोझोम नंबर किती झालेला असतोय 47. ओके, लक्षात आलं. 21st क्रोमोझोम शो द 3 कॉपीज ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे बघा इथं काय असणार आहे, आपल्याला एक ह्युमन कॅरिटाईप नॉर्मली माहीत आहे, अशा प्रकारचा आपला ह्युमन कॅरिटाईप आहे. इथं काय झालंय तर 21st म्हणजे 21 नंबरच्या क्रोमोझोमवरती काय झाले तर एक्स्ट्रा कॉपी तिथं तयार झालेली असेल, कसली, होमोलोगस क्रोमोझोमची. बघा ह्या इथं काय कंडिशन झालेली असणार आहे, जे काय नॉर्मल क्रोमोझोमच्या पेअर्स असतात त्यामध्ये एक नवीन क्रोमोझोम तिथं ॲड झालेला असतोय, आणि ह्या 3ला काय म्हणतो आपण, ट्रायसोमी. ओके, लक्षात आले, ट्रायसोमी म्हणजे काय झालंय तर तिथं एक एक्स्ट्रा कॉपी ऑफ होमोलोगस क्रोमोझोम आर क्रिएटेड. म्हणजे तिथे एक नवीन क्रोमोझोम तिथं ॲड झालाय, म्हणजे त्याला काय म्हणतोय, एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम दॅट प्रोड्यूस द ट्रायसोमी. म्हणजे 21st ट्रायसोमी म्हणजे काय झाले तर 21 नंबरच्या क्रोमोझोमवरती ट्रायसोमी झाले, 3 क्रोमोझोम तिथं तयार झालेले आहेत. अशामुळं काय झालेलं आपल्याला डाऊन सिंड्रोम. ओके, आता हे कशामुळे होतंय, व्हाय इट ऑकर, ड्यू टू द नॉन डिसजंक्शन ऑर फेलर इन द सेपरेशन ऑफ द क्रोमोझोम ॲटोसोम ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन वेळेस, मिओसिस वेळेस काय होणार आहे तर होमोलोगस क्रोमोझोमचं सेपरेशन होत असतं. हे डिप्लॉइडपासून हेप्लॉइड सेल तयार होत असेल, त्यावेळेस जर नॉन डिसजंक्शन झालं म्हणजे क्रोमोझोमचं सेपरेशन झालं नाही, त्यावेळेस काय होणार आहे तर अशा प्रकारचा सिंड्रोम हा होऊ शकतो. म्हणजे बघा क्रोमोझोमचं सेपरेशन होत असताना, मिओसिस होत असताना तिथं काहीतरी ॲबनॉर्मलिटी आल्या, प्रॉब्लेम्स आले, त्यावेळेस काय होणार आहे तर अशा प्रकारचा सिंड्रोम तिथं होणार आहे. द इन्सिडन्स ऑफ नॉन डिस्टन्स इज डिस्टन्सली हायर मदर हू आर 45 इयर्स ओल्ड. म्हणजे 45 इयर म्हणजे आफ्टर
म्हणजे ज्या महिलेचं किती 45 इयर्स एज आहे, अशा वेळेस जर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत असेल किंवा त्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन झालं असेल, त्यावेळेस अशा प्रकारचा सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते. इट इज द डाऊन सिंड्रोम ऑल्सो कॉल्ड ॲज द 21st ट्रायसोमी बिकॉज देअर इज द ट्रिपल क्रोमोझोम प्रेझेंट ऑन द 21st क्रोमोझोम. ओके, लक्षात आला डाऊन सिंड्रोम. त्याच्यामध्ये बघा डिसऑर्डर कोणते कोणते दिले, सॉरी सिम्पटम्स कोणते कोणते दिलेत बघा. माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन अँड स्केलेटन डेव्हलपमेंट इज द पोअर. म्हणजे मेंटल रिटार्डेशन आहे त्यांच्यामध्ये, मेंटली ते ॲबनॉर्मल आहे, त्यांच्यामध्ये स्केलेटनची डेव्हलपमेंट कसे पोअर झालेले आहे. डिस्टल फेशियल फीचर्स लाईक स्मॉल हेड, फेशियल फीचर्स बघा कसे दिले त्यांचे. स्मॉल हेड आहे, इयर्स अँड माउथ हे कशा ॲबनॉर्मल आहे. फेस इज टिपिकली फ्लॅट, त्यांचं असं फ्लॅट फेस असू शकणार आहे. राऊंडेड अँड फ्लॅट नोज पण फ्लॅट असणार आहे. ओपन माउथ म्हणजे त्यांचं माउथ कसं असणार आहे, कंटिन्युअस ओपन असणार आहे. प्रोट्रेटिंग टंग म्हणजे जीभ त्यांची बाहेर आलेले असतात. आईज आर स्लॅट अप अँड आउट इंटरनली, डोळे असे बाहेर आल्यासारखे असणार आहे. इपिस्थेलियल फोल्ड अँड फ्लॅट हँड्स अँड स्टबी फिंगर म्हणजे छोटे छोटे फिंगर्स असते त्यांच्यामध्ये. प्लाम इज ब्रॉड अँड द सिंगल प्लामर क्रेसेस म्हणजे त्यांच्या हातावरती काही अशा रेषा असतात किंवा त्याच्यामध्ये ॲबनॉर्मलिटी जास्त दिसून आले. अशा प्रकारचा आहे तो डाऊन सिंड्रोम. तुम्हाला अजून ह्याच्याबद्दल अभ्यास करायचा असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा डाऊन सिंड्रोमचे सिम्पटम्स. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे इमेजेस बघू शकता. तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे तिथं ॲबनॉर्मलिटी आलेले असतात. ठीक आहे, हा झाला डाऊन सिंड्रोम. आपल्याकडे नेक्स्ट सिंड्रोम आहे तो टर्नर सिंड्रोम. बघा टर्नर सिंड्रोम हा कसला सांगितला आहे. इट इज द नॉन डिसेक्शन इन द सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोममध्ये असणाऱ्या ॲबनॉर्मलिटीमुळे तयार झालेला हा कसला आहे तर एक सिंड्रोम आहे. आता बघा ह्यामध्ये काय होणार आहे तर मोनोसोमी सांगितले. मोनोसोमी किंवा X0 इन फिमेल. ह्यामध्ये काय होत असते तर एखादा क्रोमोझोम काय झाला आहे, कमी झाला आहे. ठीक आहे, क्रोमोझोम काय झाला आहे तिथं कमी झाला आहे. आपण आत्ता डाऊन सिंड्रोममध्ये काय पाहिलं, एक क्रोमोझोम इन्क्रीज झाला होता. आता टर्नर सिंड्रोममध्ये काय बघणार आहे, एक क्रोमोझोम कमी झाला आहे. बघा इट इज द सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर. म्हणजे आता आपल्याला माहित आहे की हे काय झाले 22 ॲटोसोम पेअर असतात आणि 1 असते ते सिंगल सेक्स क्रोमोझोम असणार आहेत. ह्यामध्ये असणारा तो डिसऑर्डर आहे. बघा इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ द टर्नर सिंड्रोम हॅज द 44 ॲटोसोम. ठीक आहे, नॉर्मल ॲटोसोम आहेत अँड दॅट इज द 1 सेक्स क्रोमोझोम. आता जर मेलमध्ये काय असणार आहे आपल्याला माहित आहे की XY असेल तर मेल असणार आहेत आणि XX असेल तर फिमेल असणार आहे. म्हणजे सेक्स क्रोमोझोम पण कसे आहेत पेअर्समध्ये. पण टर्नर सिंड्रोममध्ये काय असणार आहे तर सिंगल क्रोमोझोम इट इज प्रेझेंट म्हणजे X0 दाखवले. इट इज नॉट O, इट इज द 0 म्हणजे X0. अशा प्रकारच्या त्या पर्सनमध्ये फक्त एकच क्रोमोझोम आहे X क्रोमोझोम. म्हणजे त्यांच्यातला एक क्रोमोझोम डिलीट झाला आहे. म्हणजे नॉर्मल त्यांचा क्रोमोझोम नंबर असणार आहे 45. ओके, लक्षात आलं. त्यातला काय झालं एक क्रोमोझोम म्हणजे कोणता क्रोमोझोम कमी झाला आहे, सेक्स क्रोमोझोम. आता फक्त X क्रोमोझोम तिथं प्रेझेंट आहे म्हणजे इट इज द फिमेल. म्हणजे ती काय असणार आहे, फिमेल असणार आहे. फिमेलमध्ये असणारा हा सिंड्रोम आहे टर्नर सिंड्रोम. लक्षात आलं का. बघा टर्नर सिंड्रोममध्ये काय आहे तर 44 ॲटोसोम आहेत. ॲटोसोम हे नॉर्मल आहेत पण सेक्स क्रोमोझोममध्ये तिथं ॲबनॉर्मलिटी आले. सेक्स क्रोमोझोममध्ये काय झाले तर मोनोसोमी झालेत. मोनोसोमी म्हणजे काय, द सिंगल क्रोमोझोम इज प्रेझेंट म्हणजे एकच क्रोमोझोम तिथं प्रेझेंट आहे. एक क्रोमोझोम तिथला डिलीट झाला आहे, तिथं तो अब्सेंट आहे. बघा आता ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय काय दिसणार आहेत. दे आर फिनोटॉपिकली फिमेल म्हणजे एक्स क्रोमोझोम आहे दॅट इज सो दिस इज द फिमेल सिंगल फिमेल. आता त्यांच्यामध्ये जे काही फिमेल कॅरेक्टर आहेत ते कसे तर ॲबनॉर्मली डेव्हलपमेंट झालेले असणार आहेत. दे हॅव शॉर्ट स्ट्रेचर म्हणजे हाईट कमी असणार आहे त्यांची अँड वेब्ड नेक, लोअर पोश्चर, हेअरलाईन, ब्रॉड शिल्ड शेप्ड चेस्ट, पुअरली डेव्हलप्ड ओव्हरीज अँड ब्रिस्ट अँड लो इंटेलिजंट. म्हणजे ती फिमेल आहे पण त्याच्यामध्ये कसे आहेत तर ऑल कॅरेक्टर आर ॲबनॉर्मल or all female character are abnormal. It is the Turner syndrome. लक्षात आलं का. टर्नर सिंड्रोम काय आहे, मोनोसोमी एक सिंड्रोम आहे. इट इज द सेक्स रिलेटेड डिसऑर्डर आहे म्हणजे सेक्स क्रोमोझोममध्ये एक काय झालेला असणार आहे, क्रोमोझोम डिलीट झालेला आहे. अशा प्रकारच्या सिंड्रोमला म्हणतो आपण टर्नर सिंड्रोम मोनोसोमी. दॅट इज द X0 इन फिमेल्स. ओके, लक्षात ठेवा हा टर्नर सिंड्रोम. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याकडे क्लाइनफिल्टर सिंड्रोम. बघा क्लाइनफिल्टर सिंड्रोममध्ये काय असणार आहे तर एक एक्स्ट्रा कॉपी असणार आहे.
हा पण कसा आहे, एक सेक्स रिलेटेड क्रोमोझोम आहे, सेक्स रिलेटेड डिसऑर्डर आहे, कॉज्ड ड्यू टू द एक्स क्रोमोझोम इन मेल. आता मेलमध्ये आपल्याला माहित होतं की XY हे क्रोमोझोम तिथं मेलमध्ये असणार आहे. पण ह्या क्लाइनफिल्टर सिंड्रोममध्ये काय, तर देअर इज द प्रेझेन्स ऑफ द एक्स्ट्रा कॉपी ऑफ एक्स क्रोमोझोम. म्हणजे तिथं काय झालं, ट्रायसोमी झाले इन द सेक्स क्रोमोझोम. ठीक आहे, इथं काय झालंय, तर एक एक्स क्रोमोझोम हा एक्स्ट्रा तयार झालेला आहे. म्हणजे जिनोटाईप बघा त्यांचा कसा आलाय, 44 ॲटोसोम प्लस 3 सेक्स क्रोमोझोम झालेत, म्हणजे XY. म्हणजे त्यांचा नॉर्मल क्रोमोझोम नंबर काय झाला, 47. ठीक आहे. आता बघा ह्यांच्यामध्ये काय असणार आहे, डिस्क्राइब्ड ॲज द फेमिनाइज्ड मेल. म्हणजे ज्या मेलमध्ये काय तर, किंवा असा मेल आहे की ज्याच्यामध्ये फिमेल कॅरेक्टर डेव्हलपमेंट झाले, तर त्या मेलमध्ये काय झाले, फेमिनायझेशन झालंय. म्हणजे फिमेल कॅरेक्टर, काही फिमेल कॅरेक्टर त्या मेलमध्ये दिसणार आहेत. बघा, एक्स्ट्रा क्रोमोझोम रिझल्ट इन द नॉन डिस्सेशन ऑफ द क्रोमोझोम ड्युरिंग द मिओसिस. आता हे कशामुळे झालं, आपण मागच्या सिंड्रोममध्ये पाहिलं तर नॉन डिसजंक्शन म्हणजे काय झालं, मिओसिस वेळेस त्या क्रोमोझोमचं सेपरेशन झालेलं नाही, म्हणून काय झाले, तर त्यामध्ये अशा प्रकारचा सिंड्रोम झाला आहे. द इंडिव्हिज्युअल इज द मेल, ठीक आहे, हॅज ओव्हरऑल मस्क्युलाइन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे नॉर्मल मेलचे कॅरेक्टर तयार झालेले आहेत, त्याचबरोबर त्यामध्ये काही ॲबनॉर्मलिटी आलेत. म्हणजे काय झालं, व्हॉइस स्पीच म्हणजे त्या मेलचा आवाज हा फिमेलसारखा आलाय. इज हॅश अंडर डेव्हलपड टेस्टीज. म्हणजे मेल कॅरेक्टर हे त्याच्यामध्ये काय झालं, ॲबनॉर्मल झालं. म्हणजे त्यांच्यामध्ये टेस्टीज ह्या डेव्हलप झाल्या नाहीत, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पर्म तयार होणार नाही. म्हणजेच तो मेल कसा असणार आहे, स्टराईल असणार आहे. म्हणजे तो न्यू जनरेशन तयार करू शकत नाही. हायटेड अँड लॉंग आर्म, फेमिनाइज्ड डेव्हलपमेंट ऑफ द ब्रीज, दॅट इज द गायनोसेमेस्टिक अँड नो स्पर्मॅटोजेनेटिस, देअर फॉर द इंडिव्हिज्युअल आर स्टराईल. म्हणजे त्या मेलमध्ये ब्रिस्ट डेव्हलपमेंट झाले, म्हणजे फिमेल कॅरेक्टर तिथं डेव्हलपमेंट झाले. तो मेल कसं असणार आहे, तर दिस इज फिनोटायपिकली मेल, दॅट इज शो द फिमेल कॅरेक्टर. म्हणजे फिमेलचे कॅरेक्टर असणारा मेल आहे. ठीक आहे, लक्षात आलं. क्लाइनफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम हे कसे आहेत, तर दोन सेक्स रिलेटेड क्रोमोझोम आहेत, सेक्स रिलेटेड डिसऑर्डर आहेत. सेक्स क्रोमोझोममध्ये आलेल्या ॲबनॉर्मलिटीमुळे ते तयार झालेले आहेत ह्या प्रकारचे सिंड्रोम. लक्षात आलं. हे कसे आहेत, तर क्रोमोझोमल डिसऑर्डर आहेत. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे काय, द डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोममुळे झालेले डिसऑर्डर. ओके, लक्षात आलं. काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लगेच विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. नेक्स्ट लेक्चरपासून आपण चौथा टॉपिक सुरू करणार आहे, त्याचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण आपल्या नवीन सिलेबसनुसार हा टॉपिकमध्ये एकही पॉईंट कट केलेला नाही, त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आपण नेक्स्ट लेक्चरपासून याचा अभ्यास करूया. तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं मी काही नोट्स प्रोव्हाइड केले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरतीही फॉलो करा, फेसबुकवरती आपलं पेज आहे, तिथं जाऊन तुम्ही लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट हे लगेच भेटतील. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.